दरोड्याचा प्रयत्न उधळून लावत नाशिक रोड पोलिसांनी 3 संशयित आरोपींना जेरबंद करून चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. सिन्नर फाटा येथील सिटीलिंक बस डेपो परिसरात संशयास्पद हालचाली करत असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून 3 जणांना ताब्यात घेतले आहे, ज्यामध्ये आरोपींकडून दोरी, मिरची पावडर, लोखंडी करवत आणि कटावणी जप्त करण्यात आली. चौकशीत त्यांनी दरोड्याचा कट रचल्याची कबुली दिली आहे. याच आरोपींच्या चौकशीत जेल रोड परिसरातील 80 ते 90 वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून सोन्याचे कानातील टॉप्स आणि मंगळसूत्र चोरल्याचा गुन्हाही उघडकीस आला आहे. पोलिसांनी तब्बल 45,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. नाशिक रोड पोलिसांच्या सतर्क गस्तीमुळे एक मोठा गुन्हा रोखण्यात यश आले असून जबरी चोरीचाही गुन्हा उघडकीस आणण्यात नाशिक रोड पोलिसांना यश आले आहे. याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली असून पुढील तपास पोलीस करत आहे. दिनांक 8 जुलै रोजी नाशिक रोड पोलिसांचे आमचे सीआय कळे साहेब आणि त्यांच्या डीबी टीमला मिळालेल्या माहितीवरून एक दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा त्यांनी उघडकीस आणलेला आहे. ज्याच्यामध्ये रेकॉर्डवरचे एकूण 5 गुन्हेगार त्या ठिकाणी अटक केलेले आहेत. त्यापैकी 3 आरोपितांना अटक केलेली आहे आणि दोघांची नावं आमची निष्पन्न आहेत. त्याच्यामध्ये 3 गुन्हेगार आहेत. एक आहे साहेबराव डोंगरे, दुसरा आहे रामदास सूर्यवंशी आणि तिसरा आहे गणेश खेडकर. आणि यांचे 2 अजून जे साथीदार आहेत त्यांचे देखील नावं आमच्याकडे निष्पन्न झालेले आहेत. त्यांची नावं आहेत सागर सूर्यवंशी आणि निखिल ढाकाते. या 5ही जणांकडून त्या ठिकाणी दोरी, मिरची आणि लोखंडी कोयता वगैरे हे जे आहे ते दरोडा टाकण्यासाठी साहित्य देखील त्या ठिकाणी हस्तगत झालं. आणि जेव्हा यांचा माननीय कोर्टाकडून 2 दिवसाचा PCR घेण्यात आला आणि त्याच्या अधिक तपासांती यांच्याकडून अजून एक जबरी चोरीचा देखील गुन्हा उघडकीस आलेला आहे, ज्याच्यामध्ये एका 90 वर्षीय वृद्धला त्यांनी लुटलं होतं आणि त्या गुन्ह्याची पण रिकव्हरी जी आहे त्याच्यामध्ये 1 ग्रॅम वजनाचं सोन्याचे टॉप्स आणि 2 ग्रॅम वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र असा एकूण 45,000चा मुद्देमाल देखील त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे. तर एकंदरीत 2 मालमत्तेविरुद्धचे गुन्हे, त्याच्यामध्ये एक दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा आणि दुसरा जबरी चोरीचा गुन्हा असे गुन्हे सप्पाळे साहेब तसेच डीबीचे आमचे API सुनील साहेब आणि त्यांच्या सोबतच्या सर्व अंमलदारांनी त्या ठिकाणी केलेली आहे. या कामगिरीबद्दल मी नाशिक रोड पोलिसांचं अभिनंदन देखील करतो आणि भविष्यात या टोळीकडून किंवा आणखी इतरांकडून देखील अधिकाधिक गुन्हे उघड करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्याच्यावर